मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षी काही जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला, मात्र धाराशिव जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं सध्या तिकडे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील सास्तूर गावातील युनुस केळेगाव या शेतकऱ्यानं आपल्या शेतातील पाणी आटल्यानं 3.5 एकरात उभ्या ऊसाच्या फळामध्ये जनावरं चरण्यासाठी सोडून दिली आहेत। कारण 3.5 लाख रुपये खर्च करूनही तिन्ही बोरवेल कोरड्या पडल्यात। पाण्याअभावी ऊस सुकून चाललाय, त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यानं उभा ऊस जनावरांच्या स्वाधीन केलाय। नेमकं काय चित्र आहे या शेतकऱ्याच्या शेतात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती वारंवार बिघडत चाललेली आहे। आपण पाहू शकता इथं उभ्या ऊसाच्या पिकात जनावरं चारण्याची वेळ आली आहे। चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। येथील चारा आणि पाणी संपत आल्याने हा शेतकरी आपल्या उभ्या ऊसामधील जनावरे चारायला सोडलेले आहेत। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल, नेमकं काय झालंय? पाणी नाही, जनावर चारण्यासाठी दुष्काळ जाहीर झाले आहे। काय परिस्थिती आहे? जनावरांसाठी ऊसा सोडलो, पाणीच नाही, वैरण नाही जनावराला बी। की जनावर आहे ते फार खाऊलल ते। किती एकर ऊस आहे? 3 एकर 9 गुंठे। पण लेकरासारखा जपला होता की? लय जपलो तो, 4 पाणी दिलतो सर। हां, तर बी वाचाल नाही, 4 बोर मारला, पाणीच नाही, का करणार? मग काय केलं? त्याच्यासाठी जनावर सोडलो, आता इलाजच नाही त्याला। काय निवळ पाण्याची परिस्थिती निवळ बेकार आहे आमच्याकडे। तरी गुरं सोडून मग गुराला सुद्धा पाणी नाही ना, जनावराला वैरण नाही, आता आहे ते कणकं कुंडकं खावलं ते। आमची ही परिस्थिती आहे। मराठवाड्याची ओळख ही आता दुष्काळवाड्याकडे जाते की काय, असं चित्र आता सर्वत्र दिसतंय। काकासाहेब कांबळे, एबीपी माझा, लोहारा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।